नमस्कार, मी साटम. तात्विक दृष्ट्या धुसर होत चाललेल्या मजूरशाहीला एका विद्यार्थ्याचा लाल सलाम. बघा, आजची पिढी म्हणजेच #जेनझीने ज्या प्रकारे भांडवलशाहीला कवटाळलंय ते पाहून थोडंसं हायसं वाटतं. बघा, एकंदरीत या ओळी आहेत ना, त्या माझ्यातील भांडवलशाहीचा पुरस्कर्ता म्हणत नाहीये बरं का, तर तावून सुलाकून निघालेला एक सामान्य नागरिक ह्या सर्व ओळी म्हणतोय इतकं मात्र लक्षात ठेवा. बघा, बाकी एकंदरीत सांगायचं झालं तर 1864 मध्ये फर्स्ट इंटरनॅशनल म्हणजेच पहिल्या आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेच्या वेळेला याच मजुरांचा सर्वात मोठा पोशिंदा आणि जगातील एक महान तत्वज्ञानी कार्ल मार्क्स याने जगातील सर्व मजुरांना एकत्र येऊन संघटित होण्याचा संदेश दिला. त्यानंतर अनेक मजूर क्रांत्या झाल्या, त्यापैकीच एक मजूर क्रांती आपल्या खूप जास्त जवळची आहे, त्याबद्दल मी पुढे सांगतो. पण त्याआधी सांगण्याची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्याच मजूर क्रांत्यांमुळे बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाला. अनेक देशांची घडी विस्कळीत पडली, त्याच वेळेला अनेक देशांमध्ये उलतापालती झाल्या राजकीय. पण एकंदरीत सांगायचं झालं तर आजची मजूरवादाची परिस्थिती पाहता नक्कीच सांगता येईल की मजूरवाद आता धुसर होत चाललेला आहे. बघा, आता आपल्या बरोबर ही गोष्ट निगडीत कशी आहे ती सांगतो. तर बघा, 1 मे हा आंतरराष्ट्रीय मजूर दिवस म्हणून साजरा केला जातो. तर तसं का, जर तुमचा प्रश्न असेल तर बघा, 1886 मध्ये शिकागो मधल्या हे मार्केटमध्ये झालेल्या मजुरांच्या आंदोलना खातरच 1 मे ला आंतरराष्ट्रीय मजूर दिवस म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला माहिती असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा सामान्य मजुराचा आणि शेतकऱ्यांचा होता. त्यांच्या सन्मानाखातर 1 मे रोजी महाराष्ट्राचा जन्म झाला. त्याचमुळे महाराष्ट्र दिवस हा 1 मे रोजी साजरा केला जातो. त्याचबरोबर पुढे जाऊन 1 मे 1981 रोजी माझ्या सिंधुदुर्गाचा सुद्धा जन्म झाला. तर एकंदरीत सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय मजूर दिवस हा 1 मे रोजी साजरा केला जातो. म्हणजेच त्याला मे डे किंवा लेबर दिवस असं सुद्धा म्हटलं जातं. पण आता मे डे अशा प्रकारे संबोधायचं की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे, कारण विमान दुर्घटनेच्या वेळेचा इमर्जन्सी सिग्नल सुद्धा मे डे असाच आहे. पण नक्कीच आजच्या घडीला मजूरवादाला जोरजोरात मे डे म्हणून जगाला ओरडून सांगायची गरज आहे. तरी सुद्धा सर्वांना आंतरराष्ट्रीय मजूर दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि लाल सलाम. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र दिनाच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सिंधुदुर्ग दिवसाच्या सुद्धा शुभेच्छा. येवा कोकण आपलोच असा. फक्त येताना गमेंट कोकणाच्या वेशीच्या अलीकडेच सोडून यायला बिलकुल विसरू नका. बाकी हर हर महादेव.